लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची। न्यूज 18 लोकमतनं बातमीचा पाठपुरावा केला की न्याय मिळतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बोगस एमफिलची पदवी दाखल करून कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान आणि मकसूद खान यांनी हिंदी आणि इंग्रजी विषयात पीएचडीला प्रवेश घेतला। विद्यापीठ प्रशासन डोळे झाकून दोघांच्या पीएचडीची प्रोसेस करत होते आणि न्यूज 18 लोकमतनं या दोघांच्या पदव्या बोगस आहेत हे पुराव्यानिशी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिलं। तरी देखील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी आणि प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे या प्रकरणी न्यूज 18 लोकमतपासून पळ काढत होते। शेवटी विद्यापीठाला न्यूज 18 लोकमतच्या बातमीला सकारात्मक प्रतिसाद द्यावाच लागला आणि शेवटी विद्यापीठ प्रशासनानं अस्मा खान आणि मकसूद खान यांच्या विरोधात फसवणूक केल्याची बोगस पदवी दिल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल केला आणि या दोघांची पीएचडी प्रवेश रद्द झालाय। डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर विद्यापीठाच्या असं लक्षात आलं की ही डिग्री फेक आहे। मग डी वाय पाटीलला आम्ही मेल लिहिला, डी वाय पाटीलकडून त्याच्या संदर्भात क्लॅरिफिकेशन आम्हाला आलं आणि त्यामध्ये पठाण मकसूद खान, पठाण अनवर 2017 त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं हिंदी विषयामध्ये आणि नंबर 2 खान आसमा इद्रिस ऑगस्ट 2020 इंग्रजीमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं होतं। तात्काळ आम्हाला तो मेल प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाने इथल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनने त्यांच्यावर गुन्हा दाखल त्या ठिकाणी केलेला आहे। विद्यापीठाने फक्त फॉर्मॅलिटी कंप्लीट केलेली आहे। याच्यामध्ये खरं श्रेय हे आमच्या संघटनेचं आहे, माझं आहे। कारण की आम्ही 2 महिन्यापासून सातत्याने विद्यापीठावर प्रेशर टाकत होतो की याच्यामध्ये चुकीचे फेक डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि ते डॉक्युमेंटही आम्ही डी.वाय. पाटलांनी जे काय डी.वाय. पाटील विद्यापीठाने जे काय आम्हाला सादर केलं होतं ते यांना सादर केलं होतं। यांनी फक्त फॉर्मॅलिटीज केलेलं आहे आणि जर यांना खरं कर्तव्य करायचं असतं तर यांनी ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीची 2 महिन्या ज्यावेळेला तक्रार दिली होती त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या। ह्या दोघांनी मकसूद खान आणि खान आसमा या दोघांनी फोर्ज डिग्री एमफिल डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचा वापर करून जी त्यांना तिथे तशी डिग्री अवेलेबलच नाही आहे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये, त्या डिग्रीचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता। त्या संदर्भात विद्यापीठाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे।